बातमी भिवंडीची आहे। इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर भिवंडी मनपाला जाग आली आहे। भिवंडी महानगरपालिकेची 1309 इमारतींना नोटीस आहे। भिवंडीत 205 इमारती अति धोकादायक श्रेणीत आहेत तर 673 इमारतींची धोकादायक श्रेणीत नोंद आहे। दुरुस्तीलायक धोकादायक श्रेणीतील इमारतींची संख्या 395 आहे। शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टरांना मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा नाहीये। रमेश म्हात्रेंना न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय। तपास अपूर्ण असल्यानं जामीन नाकारण्यात येतोय। महसूल मंत्री बावनकुळे यांचा अलिबाग दौरा आहे। भाजपच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील। पक्ष संघटना वाढवण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन आहे। बावनकुळे यांनी तक्रारी स्वीकारल्या आहेत आणि निवेदनं सुद्धा। पण मला एक गोष्ट अभिमान आहे की आपल्या सर्व महाराष्ट्राच्या टीमने हा विचार केला की 4 महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र आम्ही बूथवर पुन्हा जाऊ, पुन्हा प्रयत्न करू, एका बूथवर 20 मतं पुन्हा मिळवू। जे लोकसभेत मिळाल्या त्यापेक्षा 20 मतं पुन्हा या ठिकाणी मिळवू। व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त झालेला आहे। आजपासून नवे दर लागू आहेत। त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा आहे। घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर मात्र जैसे थे असतील। ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांकरता आणि व्यावसायिकांकरता ही दिलासादायक बातमी आहे। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्तानं वाहतुकीत बदल करण्यात आलाय। दुपारी 2 वाजल्यापासून पुण्यातील मुख्य रस्ते बंद असतील। जेथे चौक ते सारसबाग यामधील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय। वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेड सेपरेटर मधील वाहतूक पूर्णपणे बंद असेल। वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।